आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मुंबईतील मुसळधार पावसामुळे 7 जुलैचे शक्तीपीठ विरोधी आंदोलन तात्पुरते स्थगित। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेला लढा पावसामुळे रस्ता व वाहतुकीच्या अडचणीमुळे मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर होणारे एकदिवसीय धरणे आंदोलन मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। आज कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या शेतकरी बैठकीत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने अधिकृत घोषणा करत हा निर्णय जाहीर केला असून आंदोलनाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे काँग्रेस धनाजी गुरव स्पष्ट केले आहे। काँग्रेस धनाजी गुरव यांनी स्पष्ट केले आहे। मुंबई आणि परिसरात पुढील 24 ते 48 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। याच पार्श्वभूमीवर समितीने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतला। सांगली जिल्ह्यामधून हजारो शेतकरी मुंबईत येणार होते। मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुरावस्था तसेच दरड कोसळणे व वाहतुकीस अडचण निर्माण होणे या कारणास्तव आझाद पावसात गर्दीचे व्यवस्थापन करणे धोक्याचे ठरू शकते। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। चालू पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकार दबाव आणण्यासाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। आंदोलन स्थगित झाले असले तरी शेतकऱ्यांचा संघर्ष थांबलेला नाही। संघर्ष समितीने दिलेल्या संकेतानुसार पावसाचा जोर ओसरताच नवी तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल। पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच लोकशाहीच्या मार्गाने विधिमंडळावर आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी नवी रणनीती आखली जात आहे। जिल्हा पातळीवर समन्वय अधिक मजबूत करून पुढील वेळी आणखी मोठ्या ताकदीने मुंबईत जाण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले। कामेरी येथील बैठकीला प्रामुख्याने काँग्रेस धनाजी गुरव, बीजी पाटील काका, श्यामराव पाटील, प्राध्यापक अनिल पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील, सौ छायाताई पाटील सह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं उद्या मुंबईमध्ये आझाद मैदानात धरणे आंदोलन करायचं असा निर्णय घेऊन सगळ्या संघटनेनं सगळीकडून फार चांगली तयारी केलेली आहे। लोकांची नोंदणी झालेली आहे। त्यासाठी जाणाऱ्या गाड्या फिक्स आम्ही केलेल्या आहेत, त्यांची भाडी ॲडव्हान्स दिलेली आहेत। त्याचबरोबर मुंबईमध्ये आम्ही आमचा मंडप वॉटरप्रूफ मंडप घातलेला आहे। तिथं खुर्च्यांची लाईटची सगळी व्यवस्था झालेली आहे। आमच्या लोकांच्या जेवणाचं नियोजन झालेलं आहे। पण अचानकपणे मुंबईतला पाऊस प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळं आणि मुंबईकडे जाणारे रेल्वे आणि रस्ते बंद झाल्यामुळं आपलं तिथं पोचणं अवघड झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मुंबईला जाण्यामध्ये सगळ्याच वाहतुकीच्या दृष्टीनं रिस्क असल्यामुळं संघटनेच्या वतीनं आम्ही विचारविनिमय करून हे आंदोलन स्थगित करायचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही पुढच्या आंदोलनाच्या तयारीत आहोतच आणि हे पुढचं आंदोलन लवकरात लवकर ठरवून आम्ही जाहीर करू। पण उद्या 7 जुलै रोजी आझाद मैदानावर शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं नियोजित असलेलं धरणं आंदोलन आम्ही पावसामुळे आणि रस्ते बंद झाल्यामुळे स्थगित करत आहोत।